राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली। चारचाकी गाडी असणाऱ्या महिला या लाभार्थी या योजनेतून वगळण्यात येणार आहेत। यासाठी पडताळणी प्रक्रिया राज्य सरकारने सुरू केली। अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहेत। या योजनेसाठी राज्य सरकारने काही निकष तयार केलेत, परंतु या निकषात बसत नसतानाही अनेक महिला या योजनेचा लाभ घेतला असल्याचं समोर आले। त्यामुळे आता सरकार महिलांच्या अर्जांची पुन्हा एकदा पडताळणी करणार असल्याचं समोर आले। लाडक्या बहिणीसाठी सरकारचा मोठा निर्णय आहे। 3 कोटी खर्चून करणार हे काम। विधानसभा निवडणूक प्रचाराच्या काळात या योजनेची घोषणाही करण्यात आली होती। 7 हप्ते महिलांच्या खात्यात जमा झालेत। आतापर्यंत 10,500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेत। आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ताही लवकरच खात्यात जमा होणार आहे। विरोधकांकडून या योजनेवर टीका सुरू झाली। यामागे कारण हे आहे की योजनेसाठी अर्ज करताना सरकारी यंत्रणांनी निकषांकडे लक्ष न देता सरसकट अर्ज मंजूर केले होते। आता मात्र निकषांची चाळणी ही लावण्यात आली। 4 चाकी असणाऱ्या महिलांची नावं ही लाभार्थी यादीतून वगळण्यात येणार आहेत। यासाठी 4 फेब्रुवारीपासून अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहेत। तसंच महायुतीच्या नेत्यांकडूनही योजनेबाबत वेगवेगळी वक्तव्यही होत असल्याने संभ्रम वाढलाय। त्यामुळे विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे। जुलै महिन्यापासून लाडकी बहीण योजना सुरू झाली, तेव्हापासून या योजनेचा क्रॉस व्हेरिफिकेशन ही करण्यात येत आहे। मागील महिन्यात काही डिफॉल्ट सापडले, ते या योजनेमध्ये बसत नाहीत, त्यांना वगळण्यात आले। या योजनेसाठी त्यांनी 2दा अर्ज केलेत। ज्यांच्याकडे 4 चाकी गाडी आहे तरी देखील त्यांनी अर्ज केला असेल तर अशा लाभार्थ्यांना वगळण्यात येणार आहे। या योजनेच्या निकषात बदल होत असतो। 2 महिन्यांपूर्वी ज्यांच्याकडे 4 चाकी गाडी नव्हती पण आता आहे, त्यामुळे या योजनेचं क्रॉस व्हेरिफिकेशन होणं ही गरजेचं आहे। शासन निर्णयात या योजनेचे निकष नमूद करण्यात आले आहेत।